गुड मॉर्निंग. 7:45 वाजले सकाळचं. उठून असंच रेडी होऊन थोडा एक राऊंड मारतो. अरे डल लेकवर जातात झाला तेव्हा मागे आमचं घर होतं. हे बघा, हे हॉटेल होतं. ह्याचं मस्त आहे ना, अर्धा पार्किंग त्या साईडला, अर्धी पार्किंग या साईडला. आणि इथं वाटतं काय कॅफे म्हणजे हॉटेलच्या आतमध्ये इथंच कॅफे वगैरे आहे. इथं म्हणजे बाहेरून गाड्या आणल्या ना पण पे आणि पार्क करायला लागतात, बाकी काय. मस्त आहे, बघून येतो. डल लेक बघ बाहेरच आहे, इथंच आहे डल लेक. दाखवतो तुम्हाला. इकडं बघा काश्मीरचं असतं. सकाळी सकाळचे 7:45 वाजताची हलचल. काहीच हलचल नाही. तिकडं बोटी वगैरे बघा, हे शिकारा लागल्या तिथं सगळे. बाकी तिकडे बोटी आहेत. आणि इथं हॉटेल आहे. ते हॉटेल आहेत ना, हे जाम महाग असतात इथं. आता सीझन यांच्याकडे टुरिस्ट नाही एवढे, म्हणून ते थोडे कमीत देतात. नाही तर 3,500-4 हजारपासून स्टार्टिंग ठेवता ना. महाग आहे इकडं. म्हणजे डल लेकला चिकटून त्या आतमध्येच गेलं तर सस्ते आहेत. एक तास पुरतो मी, ते रेडी होतात ना. बघा त्यात ना सगळे हाऊस बोट आहेत. घेऊ तसे रेटमध्ये, म्हणजे 1000, 1200, 1500 पासून स्टार्ट आहेत. 1500 पासून स्टार्ट आहेत. तर तुम्ही घेशाल तर 9,000, 8,000, 10,000 पण आहेत. मस्त आहेत ते. म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी आहेत ते. शिकारांना सकाळीच मजा येते फिरायला. बघा ना, इथे मस्त वाटतं. चला आता आमची पॅकअप करतो आम्ही. लेट झाला निघता 8:15 झाले. हे बघा झालं रेडी. फक्त हेल्मेट घालायचं आहे. बॅगा वगैरे तर नेल्यात. हे बघा अशी होती. चांगलं होती रूम त्याची. 1500ची सहज. 2 बेडरूम होते. इथं सिंगल, इथं डबल आणि वॉशरूम. ठीक आहे म्हणजे. चला पॅकअप करतो आता. निघतो आता आम्ही. गरमी जाम वाढणार आहे आज हालत खराब आहे आमची. चला श्रीनगरवरून निघालो आम्ही आता. पंजाब अमृतसर किलोमीटर कमी आहे, पण थोडा घाटाचा रस्ता आहे ना, पण थोडा जास्त टाईम लागू शकतो. श्रीनगरमध्ये नाही का ट्रॅफिक जाम लागतं. रोड म्हणजे पद्धतशीर नाही. पण मजा नाही श्रीनगरमध्ये. एकदम टुरिस्ट एकदम कमी आहेत. अर्ध्याचे पण कमी झाले. फ्यूल भरायला थांबल्या. तसं 3 कांड्या आहेत, तरी पण बरं भरून घेतो आता. परत घाटातून फुल परत भेटेल का नाही. 108 रुपये लिटर आहे तो. 108 रुपये लिटर आहे. आज जास्त नाही लागणार. उतरण आहे ना. तू दाखवाला ना कधी कधी. जो रोड आता 79 किलोमीटर असा सरळच आहे बघा. अख्खी हरियाली. 180 किलोमीटर असाच रोड आहे. सरळ जाईल अरे ना. काय काय बघ ना. जराच पुढं आलो आम्ही आता. तेव्हा नाश्त्याला थांबलो. बघतो काय देतो इथं, काय काय भेटतंय बघतो. काय काय निशाण नाश्त्याला. नाश्त्याला अजून काय लहान रोट्या भेटत जातील, बाकी काय नाही. नाश्ता इच्छित आहे. हे काय आहे बघ. पोहा आहे. पराठा वगैरे आहे. डोसा बिसा बी नाही आहे. आता मागं थांबलेलो आम्ही नाश्ता करायला, तर त्याच्याकडे काहीच नव्हता. फक्त पराठा होता. पराठा मिळायचा म्हणून आता पुढे निघालो. म्हणजे पुढे काय दिसला चांगला तर थांबतो. सगळीकडे आर्मी आहेत ना, त्यांचं असं चांगला वाटत त्यांना द्यायला पुढे. म्हणून जास्त नाही
तेव्हापासून बॅटरी बनतात सगळीकडे. इथूनच जास्त बॅटरी होतात सगळीकडे फॅक्टरी बॅटरी. बाईकवर आहे ना मी नाही शकत, नाही तर रिस्क. रोडला बॅटरीच्या फॅक्टरी आहे. अरे आमचा कारखाना जात नाही म्हणजे असं नाही का मग ते उत्पन्न त्यांचा कारखाना जात नाही असं बीच झाडाचे लाकडापासून बनवतात अशी प्रोसेस दाखवतात. इकडं काहीच नाही भेटलं. आम्ही 1-1.5 तास पुढं झालो आणि इथं सगळीकडं पराठाच आहेत, काहीच खायला तर काहीच नाही. मम्मीने पण तेच घेतलं. मग आता चहा सांगितलं आणि त्याच्यावर काहीतरी खातो, बिस्किट वगैरे, नाही तर बघतो आता घालून थोडा पुढे पराठा वगैरे जमला तर बघू. निघालता आहे असं पाखरू पण आलेलं जेवायला हॉटेलमध्ये उचल्याला पाखरू. आम्ही चहा आणि एकच पराठा मागवली तिघां. बघू पहिला कैसा लागतं आहे. चांगला असला तर अजून एक मागवू, नाही तर राहून दे. काय भेटतच नाही तर कधीपासून निघालेलो आलोच. चहाच्या बरोबर आम्ही खातो ये मटरी फेमस आहे कॉम्बिनेशन. फेमस आहे इथे. आम्ही गेल्या वर्षी खात होतो लदाखला, त्यावेळी फर्स्ट टाईम खातो. एकच खातो, जास्त नाही खात. झाला नाश्ता आमचा. पराठा एकच मागवलेला आणि हे बघा हा ढाबा. बाजूला बॅटी वगैरेचे पण दुकान आहेत, अक्रोड वगैरे पण आहे. ठीक होता पण एवढा म्हणजे होता. चहा भारी होता पण हे पराठा नव्हता होता खास. चला आता नाश्ता करा. आता डायरेक्ट निघतो आम्ही. 327 किलोमीटर आहे इथून अमृतसर. आता बघू जेवढं चालवता येईल तेवढं चालवता. चहा नाश्ता तर झाला तर लवकर खूप नाही लागणार. बघू जेवढं चालवता येईल तेवढं चालवतं. किती दिवसातून आता पहिला टोल झाला आपला श्रीनगरचा टोल. आम्हाला तर टोल नाही आहे, आम्ही निघू डायरेक्ट आले. टोल आले म्हणून दाखवतो. टोल जाम मोठा आहे. टोल मोठा म्हणजे ते जाम मोठा आहे. याचा टोलसाठी बनवलेला रोड वगैरे. आणि इथं बघा अख्खे रस्ता नीट दिसतं. तांबडे वगैरे फलं वगैरे हे शाली. अरे शाली घेऊन घेऊन आम्ही वाईट टाकल्या. बस कर बरं, बस कर. अरे नाही पाहिजे आणि समजा ऐकतच नाही पाहिजे बोललो तर नाही पाहिजे. हे आलेलं आहे तणाव. कुठला तणावचं नाव आहे त्यांचं नाव दिसत नाही. नॅशनल हायवे काय माहिती समजत नाही. उलट नाही तणाव आले म्हणजे आले. फायनली टनल संपला. डेंजर आवाज होता आवाज टनलमध्ये. तर टनल संपल्यावर बघा असं गरमी वाढली, थोडा बदलला. दुःखा वाटतं इथं. दुःखा एकदा दूर आहे होती नाही असं काहीतरी वाटतं. टनलमध्ये मस्त थंडी होती. गरमी झाली. तर जसं खालते पुन्हा आधी गरमी वाढेल. जमलं उतरता का खाली आणि आपण काय माहिती नाही चित्तीकडं लोकेशन नीट दाखवत नाही. काय माहिती नाही. गेलेलीच पण आलं तेव्हा पण असं दाखवत नव्हतं आम्हाला. कुठून कुठे सगळं लेट पण सरलंच रोड आहे. आता सरलंच घेतला. रोड तर मस्त आहे, जांभार आहे. आता पण जांभार आहे रोड. आणि इथं म्हणजे कसं या रोडला माझ्या जास्त गाड्या नसतात. तो हे रोडचा जाम फायदा आहे. बघा आता खाली आणि
रोडचं काम चालू आहे, अख्खा धूळ धूळ धूळ. रोड पण जाम खराबात कामं चालू आहेत, म्हणजे होतील रोड म्हणजे जामच खराबात रोड वगैरे. जाममध्ये जाम आणि टनलमध्ये लाईटा पण नाही, काहीच दिसत नाही. खतरनाक सिच्युएशन होती, काहीच म्हणजे काहीच दिसत नव्हता, आता ब्लाइंड झालं होतं. डेंजर होती. कधी काम होतं माहिती नाही टनलचं. हे म्हणजे आज लागवड 2-3 टनल आहेत ना. रोड हे तरी तिथं आता मातीचं रोड नाही, एकदम खराब होतं. काय थोडा तास असं मला वाटतं ते भोग द्या आमच्या पुरता तेवढा. पुढून मला वाटतं येथून चांगलं रोड. बेकार होता पण ना एक कार. दोन पण तेवढे कमी पण आहे. नाही पण त्या खूप टनलची कामं चालू आहेत. म्हणजे भविष्यात म्हणजे मला वाटतं जम्मू ते श्रीनगर मला वाटतं 4-5 तासात पोचू, एवढं कामं झालं. इकडं रेस्टरूम जाऊन आम्ही घेतले ब्रेक 5 मिनटाचा. गरमीवर एवढे थोडा सावलीन उभं मी तिथं गाडी थोडासा ब्रेक घेतला लाईट, लगेच निघू. चलो रठ्ठा ब्रेक नंतर आता आम्ही निघतो. जाम मोठा ब्रेक झाला, कंटाळा इथं चालवायला पण जाम गरमी आहे ना. आता चाललो, लढाई करायचं मन करते माझं तर गाडीपेक्षा चालवायच्या. बापरे, वरती ना एवढ्या मिलिटरीच्या गाड्या गेल्या ना, ट्रक बस सगळ्यांपासून लोकल ट्रक असतात नाही का, त्याच्या नॉर्मल बसमध्ये टुरिस्ट बसमध्ये जशांपासून त्याचा कंटिन्यू वरती चाललं मिलिटरी. मला तर वाटतं काहीतरी लफडं आहे, ते व्हायची शक्यता आहे का काय माहिती नाही सेफ्टीसाठी. तेव्हा ये बसमध्ये पण मिलिटरीच होती सगळं, म्हणजे जाम मिलिटरीच्या गाड्या गेल्या जाम. म्हणजे बसताना आणि कंटिन्यू आणि कुठल्या पण गाड्या नका ना मिलिटरीचीच गाडी, डंपर इम्पर सगळं पण. तो मला वाटतं तेच जात असतील म्हणून थांबवलं आम्हाला. असं छोट्या छोट्या गाड्यां पण म्हणजे जाम आत्तीच कंटिन्यू चाललं कंटिन्यू. एवढी धूलनंतर फायनली बाबा थोडासा चांगला रोड आला. तर कितीपर्यंत आहे माहिती नाही, जास्त नसेल मला तर वाटतं आहे, पण आला. टनल पण आला. जाम दूर होती बाबा, खतरनाक हालत खराब होती त्यांची. जास्त मला वाटतं मोठा नसेल हो, इथून परत जाऊन तसं म्हणजे रोड तरी थोडं निघतं आणि जाम रोड पण खराब ना, धूलचं आहे. पण हे टनल म्हणजे 2-3 वर्ष पहिला मी ऐकलं तेव्हा नव्हतं, म्हणजे आता झालं टनल. तर एकच तो मोठा टनल नाही का तोच होता. आता असं खूप झालं छोटे छोटे तरी नसेल. चला रोड आत्ता सध्या तर कसं आहे, खूप टायमानंतर असा रोड आले. मागं असा वन वे म्हणजे एकच रोड खराब झाला वाटतं. एक साईडला त्या साईडने गाड्या, या साईडला त्या साईडने गाड्या. जाम म्हणजे वेसलला एकदम जाम झालं, लांब लांबपर्यंत जाम झालं वैता घालता. आता जरा खुल्लं रोड काम बरं वाटतं आहे. अरे ते हे ठीक आहे तुला म्हणजे, पण ते रोड पण ना एवढं खराब आहेत ना आकडं तिकडं, म्हणजे जामच आला आणि एकदम दिसते दिसतच नाही. आता तोंड दिसला ना कसं आला का म्हणजे तेव्हा बोट झाल्यावर दिसत नाही. बोटला जास्त इथला मेन रोड खराब असतात. आता आपण आलो पत्नी डॉपला. म्हणजे इथून आपण टनल मारू तर पत्नी डॉपला जायचं असेल तर लेफ्ट साईडची रोड आहे, पण आम्ही नाही, आम्ही सरळ रोड. आमच्या इथं पत्नी रोड, इथं पत्नी टॉप आहे का? बाईकला एंट्री आहे का? नक्की आहे, नगर गंदा नसतं भाई आमची गावाला ना. हाय बाईकला एंट्री आहे, मला वाटतं बाईकला एंट्री नाही काय. सगळं आला टनल, चेन्नई टनल. यो सगळ्यात ओल्डेस्ट टनल आहे
यो टनल तुम्ही जाम युट्यूबरांच्या ह्याच्यानं बघला असेल. 9 किलोमीटर लांब आहे. चननी टनल हा मोठा आहे, 9 किलोमीटर लांबचा टनल आहे. चांगलाच मोठा टनल आहे, जाम जुना पण टनल आहे. ते सगळ्यांना ओळखतं टनल, त्याला जाम मोठा टनल आहे. तुम्हाला एंडला दाखवतो. 10 किलोमीटर नंतर टनल संपला. जाम मोठा टनल होता, जाम मोठा टनल होता, जाम मोठा. बाला बघा ॲडव्हान्टेज घेतात, दिसता गल्ली गल्ली काढतंय, आमच्यासाठी पुढे थांबतंय. बादशाह झाल्यास बाला गणेशन, बाला बादशाह बोलू शकतो आमच्या दिवसावर. थांबतो आम्ही पण जरा, मला पण कोणतरी मूर्ख नुसता कॉल करतो त्याला पण कॉल. आता थोडं अजून खालती आलो. इथं बघा यो हॉटेल आहे. बघू इथून काय घेऊ का खालतून घेऊ चाललं आमचा. तर मटन चिकन हे बोलतो, मटन चिकन एवढं गरमीन कुठं खावं, काहीतरी लाईटच खातो. इथं रूम वगैरे पण आहेत अवेलेबल. बघू. जेवायला नव्हतं थांबणार आम्ही, पण घेतला ब्रेक बरा. थोडीशी भूक लागायला लागली, मग इकडेच जरा पुढं घेतला. व्हेज रेस्टॉरंट आहे हे बघा. इथं हात धुवायला वगैरे मस्त आहे. इथे पण इथं गाडी आहे मस्त. आता काय खायचं बघू. हलकाच मागू आम्ही, म्हणजे तिघात एकच डिश काहीतरी मागू, तीच खाऊ. इथून बघा ते बहार आहे ना, नजारे बघा. आजच्या जेवणात कोफ्ता, रोटी आणि मसाला पापड होता, खाला पण द्या आम्ही. बस आजचा एवढाच जेवला आहे आमचा. चला आता आपलं जेवण झालं आहे. आता आम्ही निघालो. आता वेदर मस्त आलं आहे, थोडा हलकासा क्लाउडी वेदर, म्हणजे थोडा थेंब पाऊस पडला. बाकी काही नाही. अजून 237 किलोमीटर सरळ. आता बाळापुढे गेले तर पेट्रोल टाकायला. आम्ही आता निघतो असली बघतो. आता काहीतरी पुढे काहीतरी चांगली गोष्ट झाली तर तुम्हाला सांगतो. जेवण मस्त होतं पण आवडला. चलो आपण आलो आहे आता उधमपूरमध्ये एंट्री केलेली आहे. इथून दिल्ली आहे 600 गाव, चंदीगड 387, कटरा 39. हा आहे उधमपूर. इकडं पण खूप जण स्टे घेतात. रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन पण आहे. मागे थोडी ट्रॅफिक केलं, त्याच्यावर थोडासा जाम झाला. बाकी नाही थोडासा बघा. आता आम्ही तिथून म्हणजे काश्मीरच्या होतो, जम्मूच्या पहिला कठडावरून थोडासा राईट टर्न घेतला. आता आम्ही पंजाब स्टेशन चाललो आहे. इथं बघा, इथं माकडं इकडे दिसतं नाही रोडला, रस्त्यावरच येतं माकडं आहे. पण गरमी जाम मारते, किती मारते हवा, एकदम गरम हवा. क्या कर सकते हैं. असं पण जसं थंडीतून एकदम गरमी नकोसं होतं ते. क्या कर सकते हैं. चला ना पण पडेगा. म्हणजे 40 किलोमीटर नाही, 15-20 किलोमीटर जाऊन अजून फक्त 40 किलोमीटर 7 किलोमीटरला थांबतो. तसं अचानक गरमी येते ना, मग जास्त नाही चालू शकत. थोडासा बॉडीला म्हणजे व्हायला अडकवायला टाईम जातो ना. ब्रेक घेत चालायचा आरामात, पाणी पिकते. तेव्हा आता इथून असा ब्रिज लागेल. ब्रिजच्या त्या साईडनं आलो. आता या रोडनी बॉर्डर समजत नाही कुठून लागेल. जास्त पळवता पण येत नाही ना, कसं पळवणार. रोड पण छोटे, ब्रिजवर आहे. ब्रिज बघा चालते बाबा. तो पण एक ब्रिज आहे, तुम्हाला वाटतं ट्रेनचा ब्रिज आहे. पाणी काय नाही तुला
मला वाटतं धरायला पाहिजे एवढ्यांमध्ये. वरती तर चांगला ज्वार होता पाण्याला. प्राचीन गुफा इथं काली माताची गुफा आहे वाटतं कुठेतरी, तिथं लावलेलं असं बॅनर. गर्मी लग रहा है ना, शाम को आप जो इधर हमारे पास रहोगे ना, इधर चोर बदमाश कोई नहीं है, हाँ बहुत अच्छा इलाका है। आप इधर ही बोलोगे, हम इधर सो जाएंगे, आपकी फायदा करेगा। हाँ बेटे, आप चाय पीना है, रोटी खाना है, हाँ जो लंड बोना करेगा फिर उसको सीधा ठा हां बरोबर आहे. पाणी जेवायला थांबलेलं त्यांनी काम झालं. बापरे, अजून 40 किलोमीटरवर जम्मूची बॉर्डर आहे. मग आता ते जम्मूची बॉर्डर क्रॉस करून थांबतोय. बाळाला फुल जोश आहे, माहिती नाही त्याच्यावर कैसा आवरी शक्ती येतं अचानक. नाही तेव्हा येरायचं, आता आवरी शक्ती आलेला तो बोलतो मी थांबल, तुम्ही थांबा बोलतो. आईचं पण खतरनाक आहे बाई, बाळाला मानला पाहिजे. बाळाचा सुट्ट्या कपल्या. हां हां, बाळा सुट्ट्या तो येडा झाले तो बाई, थांबतच नाही. बोलतो मी चाललो बोलतो. नाही तर आम्ही असं थांबलो नव्हतो, झटक्यान थांबतो. 15 मिनटं थांबायलाच लागतात मग त्याला, पण जाऊन द्या आता काय. सगळं मस्त आहे रे इथं. मला वाटतं ना असतील काहीतरी इथेच, हे तर आहेतच इथं, काय बोलतात माकडं बाजूकीचं असतील काय. इथं बघा ते काहीतरी देतात पिवाला, पण मला असं वाटतं पिल्याशिवाय सोडत नाही वाटतं. पिवाचं काय पाणी आहे, राहून दे राहून दे. पियाला देत होते सगळ्यांना, सगळी थांबत होती, पण जाऊन दे त्याला लेट झालं. परत काय थांबायचं बरं, जाऊन दे. गरमी आहे ना, म्हणून थांबायला नाही. मला वाटतं चेकिंग आहे पण छान होता. राम मंदिर आणि बाजूला बघा किती माकडं वाकडं. बाबा बाबा अख्खे इथं माकडे, मंकी बाबा, अख्खं माकडांची भरते ना. जाम माकडं होती देवरा बाजूला, एवढी माकडं ना पळत होते टुनटुनड्या मारत. आता असं वाटतंय प्रीपेडला नेटवर्क यायची शक्यता आहे, असं गॅरंटी नाही बोलू शकत, पण शक्यता आहे. तिथं जरा चेक कर जरा नेटवर्क येते का. हां अरे मग जम्मू आहे का येडा, जम्मू वेगळंच ऐकलं ना. आपण तनशी गेलो असतो तर आपल्याला तनशी पोचलो असतो एवढ्याला. जम्मूची बॉर्डर संपले का काय ते समजत नाही. आता आम्ही खूप टाईम झाला फोन भेटत नाही, आणि रायडर नाही हे विचारांना रायडर समजत तुझा हे गँगस्टर आहे, रायडर नाही बोलतो. मला वाटतं 25 किलोमीटर नंतर हायवे असेल, तर असाच रोड आहे रोड चांगला, पण कसा अनसेफ रोड असे असतात ना, काय पण होतं असं रोडला. तर काहीच नाही, तर सोयच नाही. आमचं मी बाळा त्यांचं आला तिथं रोडने गेला असं त्याला ते थांबतो आणि करतो असं वाटतं. मी पंजाबमध्ये पोहोचलो, पण बॉर्डर तर लागली नाही. नेटवर्क पण अजून क्रिकेटला चालू झाला, पण असं वाटतंय तर टी व्हीच्या बाईक जाम दिसायला लागल्या आता, आणि असा घाट लागले. मग असं ते घाट उतरल्या चालू म्हणजे पंजाबची बॉर्डर वगैरे. देऊला इथं कुठला देऊळ निघा ना बाहेर नाग वगैरे. देऊळ जायचं बोललं मला बुटं वगैरे काढायला लागतं ना, जाम झंझट आहे तिथं काढायचं, म्हणून जाऊ नसतं. नाही तर असा रिक्स होतो काढून जायचं म्हणलं. दुसऱ्या वर्षी गेला तर तो पण आमच्या देशामध्ये 30-35 किलोमीटरचा गॅप असेल तर ठीक आहे, जास्त असलं तर लफडा आहे. बाळा भेटलाय, सांग ना बाळा भेटलाय. खूप टायमानंतर बाळा आम्हाला भेटलाय.
आम्हाला वाटलं जम्मूला पोचला, पण नाही, तो होता इथंच. त्यांनी मॅप बघितलेला, आम्हाला चुकीचा ठरवला बालानी. उम्मीद नव्हती पण झाला हो. मस्त इकडचा वेदर भारी आहे, हवा वगैरे काय सुटले बघा, डोंगर भारी. आता बाला इथं रील बनवेल, सुसाट सुटलाय वाऱ्यावर. कोण असेल तर बघा आम्ही कारधाव लायल्या होता, बाला बघा काय धावतंय तक्र बघा. बघा हवा खतरनाक ना, ऐसा असतं. हे बघा गाडी वॉश करायला लागले, जाम माखलेलं इंजिन पण, दोन्ही गाड्या वॉश करते बा. हे राहून दे ना, 2 मिनिट थोडा इंजिन में मारो. बघा अख्खा वॉश करतो. कौशी केलीच नाही ना, जाम घाण घालते. झाल्या आता वॉश करून ऑलमोस्ट, जास्त नाही करत आम्ही, थोडासा साबण वगैरे. जाम माते इंजिनमध्ये. बघा आता फेस आहे उडीचा, फेस चेक खाना अजून तेच ना, जरा गरमी असती ना जाम, तर मी मेरला असता, सुकला असता जाता होताच जॅकेटवर. साबण लावला आता. त्याची झाली, सुकून पण झाली. चला वॉश निघालो आम्ही, थोडा लेट होईल असं वाटतंय. 8:30 वाजता बघू किती वाजता पोचता. बॉर्डर इथून जास्त म्हणजे 20 किलोमीटरवर आहे बॉर्डर. तिथे म्हणजे सिम कार्ड वगैरे चालू होते आपले प्रिपेड आले. आहे म्हणजे खड्डे बिड्डे जाणार, एक्सप्रेस सारखा नाही, काही सारखा नाही. मेमरी कार्ड द्यायला 64 GB मेमरी कार्ड. हां मेमरी कार्ड बघतो काय पुढे जातो. मी घेतलं मेमरी कार्ड 500ला भेटते, 64 GB संडेची. माईक पण बघते, भेटला तर बरोबर आवाज तरी येईल, भेटला तर आवाज तरी येईल माईक. मी घेतले बाकीचे मेमरी कार्ड इथून, बघू घेऊन जातो काय परत भेटेल का नाही. गाडीच बंद झाली, ते पोरावी धक्का मारला ना, चालू झाला. कधीपासून चालू करत होता, अर्धा तास झाला आमचा इथं चालू. थोडी निशांनी पण धक्का मारला, नंतर ती पोर आली त्याही मारला. आता जस्ट चालू झाली. आई शपथ, आईचा जीव गेलता ना, शपथ दमलो झाला. आता चालू आता फटाफट निघता होता, अर्धा तास फेस गेला आमचा. मला वाटतं निशांत तो लाईटीचे पैसे होईल लडाखमध्ये पण. मला वाटतं तो बटन तो कवरमध्ये होता ना, समजलाच नाही. ते लाईट म्हणा ना, तो काढून मी ते केलं त्याचं मुलं. सर बच्चल पाहिजे माझे बॉर्डर होऊनच चाललं पोलीस आपल्या इथून लागलं हायवेची गेलंच नाही. बालाला दुसरा आणि आम्हाला दुसरं जातं. आता मी निघताना ना मॅच करूनच बघायला लागेल. परत बघा ना एकदम दुसरं फुल हायवेने गेले आणि आम्ही गलीगलीची झालं. पोचायला 108 किलोमीटर आहे. म्हणजे आम्ही थांबलो म्हणून आमचा कॅन्सल झाला तरी पण. आता इथं फाटा जाणार मी बाळाजून हायवेने. हां बाळावर हायवेने आम्ही आता पुढून जाऊन राईड घेतला तर हायवे लागेल वाटतं. बघतो आता कौशी गावांची चाललं. 89 किलोमीटर राहिले. बघतो आता कसं काय. कधीपासून डांगर ट्रेनला आत्ता आली ट्रेन. तेवढ्या गाड्या नाही का आत्ता आली ट्रेन. थोडासा करायला पुढून राईट होता. थांबलं लवकर कंटाळा गावागावातून सिटीमधून चालू असा हात दुखताना दिसतो का.
स्लो चालतो घे पास. शोपीचा आहे पण जाम टाइमपास केला. पेट्रोल फुल कर ना. फुल पेट्रोल टाकलं थांबलं. पैसा 2 कांड्या आहेत पण टाकतो होता बाला मागा आहे ना जाऊन. हां किती लिटर 28 रुपये लिटर आहे. कमी आहे आमचं. खूप टायमानं तर हायवे लागलेला. आत्ता ब्रेक घेतला आहे. बाला थोडंसं मागे म्हणजे तो ब्रेक घेतलेला त्याने. आम्ही ब्रेकच नाही घेतला. इथं थांबलो आहे बघा. अस पिझ्झा जाऊ US पिझ्झा काहीतरी पियायला वगैरेच घेतो. वैतागलो आज जरा जास्तीच. अजून तरी लागतील 1.5-2 तास. याच्याकडं काहीच नव्हता. निघालो तर बघू पुढं काहीतरी थांबतो. चला पुढं बघतो काहीतरी. 9 वाजल्यात अजून अर्धा तास दाखवते आम्हाला पोचायला. टोल नाका लागलं आहे. 9 वाजता जाम वेळ झाला. तर ॲक्च्युली पुढं मागं ना त्याच्यातच टाईमपास. आणि गुगल मॅप पण समजत नाही घ्यायचं. पूर्ण बोललेलं आहे. पहिलंच हा वेळून दाखवला असताना आमचा अर्धा तास तरी आरामानं वाटलं असतं. जास्ती वाटलं. सिटीतून टाकलं ना अख्खा टाईम वेळ गेला. अजून बघा आता अर्धा तासानं पोचू दाखवतोय. ही बघा ही रूम घेतली आम्ही. मस्त रूम आहे. नाही हां रेडी झालो आम्ही. आता चाललो आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन येतो आता. आणि तिथंच जेवण वगैरे येतो. निघाला गोल्डन टेम्पल जवळ जायला खाली खाली वाटते. सध्या दुकानं लवकरच बंद झाल्यात. लवकर म्हणजे 9:55 वाजल्यात बंद झाला. पण आतमध्येच वाटते गर्दी आम्हाला. झुम्मर बघा कसे एंट्री केलं आम्ही. झुम्मर लावलं सगळं इथं वरती. मार्केट बघा अमृतसरचा. रात्री 10 वाजल्यानंतर अख्खा भरले. काय बाला ब्लॉगिंग करत आहे. अख्खा बघा केवढी गर्दी. सगळं भरलंय. 10 मला वाटतं डे नाईट चालू असतात वाटतं. मॅगडी पण आहे इथे बाजूला. सगळं आहे. गोटी सोडा येतो मी. मस्त आहे. बघा गोल्डन टेम्पलमध्ये आलं. जास्त आम्ही व्हिडिओ नाही काढत इथं. हे बघा बघा कसं मस्त वाटतं ना. खूप गर्दी आहे. तर लाईन तर बघा एवढी लागली बघा. आणि रात्रीचे 10-20 वाजल्यात तेव्हाची गर्दी. दर्शन करून आलो. आता जेवणाची तयारी. बघू काय मागवता येईल. काहीतरी चांगलं असेल तर मागवतो. पार्टी बदलली. एकटाच खातो बोलतो. खा बरं. आजचा जेवण असा 11 वाजता चिकन पंजाबी चिल्ली होती आणि रोटी कांदा झाला. चला जेवतो आणि आजचा ब्लॉग संपवतो. चला गुड नाईट.